तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। भाटनांगनूरच्या जवानाचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन। भाटनांगनूर तालुका निपाणी येथील जवान दीपक गोविंद पाटील वय वर्ष 35 यांचे पुणे येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले। जम्मू काश्मीर येथे सेवेत असताना डिसेंबर 2024 मध्ये त्यांची तब्येत खालावली होती। दरम्यान त्यांच्या पार्थिवावर रविवारी 10 रोजी सकाळी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दीपक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी भाटनांगनूर येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे झालं होतं। त्यानंतर ते महार बटालियनमध्ये सैनिक सेवेमध्ये रुजू झाले होते। दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये ते जम्मू काश्मीर येथे सेवेत असताना त्यांची तब्येत अचानक खालावली होती। त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रविवारी 10 रोजी सकाळी 8 वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दरम्यान सकाळी दीपक पाटील यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 मुली भाऊ चुलते असा परिवार आहे। चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।